तुमच्या गावातील पोलीस पाटील ही तुमच्याशी दाखला देण्यास टाळाटाळ करतो का? पोलीस पाटलांनीच आमची नावे पोलीस स्टेशनला कळवली, त्यामुळे आम्हाला त्रास झाला. पोलीस पाटील हा एखाद्या पार्टीकडून पैसे घेऊन त्याची बाजू घेऊन आम्हाला त्रास करतो. पोलीस पाटलांनीच आमचा वाळूचा ट्रॅक्टर, मुरमाचे डंपर हे पकडून दिले आहे. पोलीस पाटलांनीच पंचनामा केला किंवा पंचनाम्यावरती सह्या केल्यामुळे आम्हाला एवढा दंड झाला व आमच्या रानावरती एवढा बोजा चढला. तर आज आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत आपल्या वनटास विषय या युट्यूब चॅनेलवरती. तर नमस्कार, मी सचिन खोत. तर प्रथम आपण पोलीस पाटील म्हणजे कोण आहे, त्याची काय कामे आहेत, त्याचे काय कर्तव्य आहेत हे पाहूया. पोलीस पाटील यांना पोलीस प्रशासन व महसूल विभागाचा कान, नाक व डोळा असे मानले जाते. पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन व महसूल यांचा शेवटचा दुवा असतो. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटील हा त्या गावच्या हद्दीमध्ये प्रभारी पोलीस अधिकारी असतो. पोलीस पाटील हा जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या आदेशानुसार कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या अधीन राहून कर्तव्य पार पाडत असतो. त्यांनी मागवलेली माहिती विवरणे त्यांना पोहोचवत असतो. गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी काही गुप्तपणे माहिती गोळा करून पोलीस ठाणे व प्रशासनास देत असतो. गावातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत करणे अनिवार्य असते. म्हणजेच गावातील ग्रामसेवक वर्ग किंवा तलाठी यांनी त्यांना लेखी विवरणे करण्यास मदत करावी लागत असते. गावात चोरी, शांतता भंग किंवा सुव्यवस्था राखण्यासाठी काही बंदोबस्त उपाययोजना करण्यासाठी गावातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत करावी लागत असते. जर पोलीस पाटलांना या कामामध्ये शासकीय वर्गाने मदत नाही केली तर पोलीस पाटील त्यांचा अहवाल दंडाधिकारी यांना पाठवू शकतो. त्या अहवालानुसार या कर्मचाऱ्यांना कर्तव्य पार पाडण्यास हयगय केली म्हणून दंडाधिकारी त्यांना शिक्षा देऊ शकतो. त्या शिक्षेमध्ये त्यांच्यावरती ठपका ठेवणे किंवा सरकारला पोहोचलेल्या आर्थिक नुकसानीबद्दल त्यांच्या परिश्रमातून वसुली करू शकते. त्यांच्या मासिक पगारा इतका जास्त नसेल इतका दंड सरकार त्यांच्याकडून आकारू शकते किंवा त्यांना 1 वर्षापासून अधिक नसेल इतक्या मुदतीपर्यंत सेवेतून निलंबित करू शकते. तर पोलीस पाटील काय काम करतो आपण पाहूया. समजा गावातील एखादा गुन्हेगार पळून गेला असता त्याची गुप्तपणे माहिती काढणे व पोलीस ठाण्यास कळवणे हे त्याचे काम असते. तसेच गावच्या हद्दीमध्ये एखादा नैसर्गिक मृत्यू किंवा अकस्मात मृत्यू घडल्यास किंवा एखादे प्रेत सापडल्यास पोलीस पाटलांनी त्या ठिकाणी ताबडतोब जाऊन सर्व परिस्थितीची चौकशी करून रिपोर्ट तयार करून ठाणे अंमलदाराकडे पाठवला पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीने गंभीर स्वरूपाचा अपराध केला असेल असे जर पोलीस पाटलांना वाटत असेल तर तो अशा व्यक्तीस पोलीस पाटील पकडून व काही पुरावे असल्यास ते गोळा करून तो त्याला ठाण्यामध्ये घेऊन जाऊ शकतो. पण त्या पकडलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणापासून दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयापर्यंत जाईपर्यंत जो वेळ लागतो तो सोडून 24 तासाच्या आतमध्ये त्या दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयासमोर उभे करावे लागते. पोलीस पाटलांना त्यांच्या कक्षेमध्ये तपास करीत असताना साक्षीदारांना बोलवून त्यांची तपासणी करून त्यांचा जबाब नोंदवण्याचे अधिकार आहे. तसेच लपवलेल्या वस्तूंचा शोध घेण्याचाही अधिकार त्यांना असतो. परंतु निवडीच्या प्रसंगाखेरीज सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत त्यांना कोणतेही राहते घरात झडती घेता येत नाही. तसेच पोलीस पाटील यांना संशयित गुन्हेगार यांची कसल्याही प्रकारची झडती व कोणत्याही प्रकारचा पाठलाग करण्यास अधिकार असतो. पोलीस पाटलास गुन्हेगाराचा पाठलाग करण्यासाठी दुसऱ्या गावच्या हद्दीमध्ये जाण्याचा अधिकार असतो. पण त्यांनी दुसऱ्या गावच्या पोलीस पाटलास तात्काळ कळवणे गरजेचे असते. पोलीस पाटलांनी गावामधील शाळा, कॉलेजेस किंवा इतर दुकाने, इतर व्यवसाय संस्था, स्वस्त धान्य दुकाने, अंगणवाडी किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील तेथे 2 नंबर होत असेल किंवा तिथे काही संशयास्पद वाटत असेल तर त्यांनी संबंधित कार्यालयास अहवाल पाठवणे गरजेचे असते. गावामध्ये चालू असलेले अवैध धंदे जसे की वाळू चोरी, गौण खनिज उत्खनन, मुरुम, तसेच दारू विक्री, गुटखा विक्री, पेट्रोल विक्री इत्यादी अवैध धंद्यांची माहिती पोलीस पाटलांनी दंडाधिकाऱ्यास व पोलीस ठाण्यास कळवावी लागते. गावामधील बालविवाह रोखण्यासाठी पोलीस पाटलांनी प्रशासनास माहिती द्यावी लागते. गावामध्ये एखादा अनोळखी इसम संशयितरीत्या फिरत असेल किंवा एखादी टोळी आली असेल गावामध्ये तर किंवा एखाद्या ऊसतोड कामगार आले असतील गावामध्ये तर त्यांची सर्व माहिती गोळा करून त्याला नोंद ठेवणे गरजेचे असते. पोलीस पाटलांना पोलिसांना कोर्टाचे समन्स, वॉरंट बजावण्यास मदत करावी लागत असते.
पोलीस पाटलांनी ही कर्तव्य पार पाडण्यास काही हयगय केली तर त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते। तर ही झाली पोलीस पाटलांची कर्तव्य कामे। तर आता आपण चर्चा करूया आपल्याला पोलीस पाटलांच्याकडून येणाऱ्या अडचणीबद्दल। तर काही ठिकाणी पोलीस पाटलांच्याकडून दाखले मागणी केली असता ते देण्यास टाळाटाळ करत असतात। तर त्याबद्दल पोलीस पाटलांच्याकडून किंवा त्यांच्या संघटनेकडून माहिती घेतली असता ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार पोलीस पाटलांना दाखले देण्याचा अधिकार नसल्याचा दिसून येतो। तसेच पोलीस पाटलांच्या काही संघटनेने उपविभागीय दंडाधिकारी यांना दाखले देण्याबद्दल मार्गदर्शन मागितले असता उपविभागीय दंडाधिकारी यांनी 1967 ऍक्ट मध्ये याबद्दल कोणताही उल्लेख नसल्यामुळे त्यांनीही लाल झेंडा दाखवलेला आहे। त्यामुळे पोलीस पाटलांना दाखले मागण्यासाठी आपण मज्जाव करू शकत नाही। आता राहिला दुसरा विषय म्हणजे गावामध्ये वाळू चोरी किंवा मुरुम चोरी चालू असते त्यावेळी पोलीस पाटलांनी त्याची माहिती पोलिसांना व दंडाधिकारी यांना देणे बंधनकारक असते। पण काही ठिकाणी पोलीस पाटील असून अशा अवैध धंदे चालू असतात। त्यानुसार वास्तविक पाहता काही पोलीस पाटील माहिती देत नसतात तर काही पोलीस पाटील माहिती देऊन सुद्धा वरिष्ठ लेवलला काही अधिकारी त्यांना मदत करत नसल्यामुळे पोलीस पाटील काहीही करू शकत नाहीत। तर काही पोलीस पाटलांनी माहिती देऊन सुद्धा पुढील यंत्रणा मॅनेज असल्यामुळे हे अवैध धंदे चालू राहतात। अजून एक विषय म्हणजे ज्यावेळी गावामध्ये भांडणे होतात त्यावेळी आपणास वाटते की पोलीस पाटलांनी त्यांची बाजू घेतली त्यामुळे मलाच त्रास झालेला आहे, पण वास्तविक पाहता तसे काही नसते। कारण पोलीस पाटील हा फक्त त्याच्या स्तरावरती काम करत असतो, म्हणजेच फक्त माहिती देणे, त्यांना कळवणे, त्यांना बोलवणे एवढेच काम त्याचे असते। कायद्यानुसार पोलिसांनी काय ऍक्शन घ्यायची हे पोलीसच ठरवू शकतात। त्यामुळे पोलीस पाटलांचा यामध्ये काहीही रोल नसतो। काही ठिकाणी अवैध गौण खनिज किंवा बाकीचे अवैध धंदे याच्यासाठी माहिती कळवल्यामुळे पोलीस पाटलांना मारहाण झालेली पण दिसून येत असते। अशा वेळी अशा गुन्हेगारांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे किंवा सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण करणे या कायद्यानुसार त्यांना शिक्षा होऊ शकते। तर याविषयी आपला अभिप्राय काय आहे तो आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावा। आपणास व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर करावा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावे।